नमस्कार मंडळी, मी आहे मेघना। माझ्या चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आणि आज आमची किट्टी होती, सो गाऊला पनीरची भाजी खायची होती आणि माझे मिस्टर घरी होते, सो मी पनीरची भाजी आणि चपाती बनवून किट्टीसाठी जाणार होते। तर अशा प्रकारे मी पाण्यामध्ये कांदा, टोमॅटो आणि त्याच्यासोबतच काजू असतात ते घातले होते, त्यात हिरवी मिरची अशी एक 15 मिनिटं चांगलं बॉईल करून घेतलं पाण्यामध्ये। आणि त्यानंतर थोडंसं पाणी आटत आलं की अशा प्रकारे मिक्सरला प्युरी करून घ्यायची आणि ऑइलमध्ये वगैरे परतायची गरज नाही अजिबात, कारण मी अशा प्रकारे भाजी जवळजवळ 6 ते 7 वर्ष झालं मी अशीच भाजी बनवते। खूप टेस्टी होते। आणि याला तडका देताना तेलामध्ये फक्त किचन किंग मसाला आणि आपण जो प्युरी बनवली ती घालायची, त्याच्यासोबतच तुम्ही हळद वगैरे घालू शकता, लाल तिखट थोडंसं। तर अशा प्रकारे मी पनीरची भाजी नेहमी बनवते आणि खूप टेस्टी होते। गावची फेवरेट भाजी आहे पनीरची भाजी। तर याला तुम्ही शाही पनीर म्हणू शकता, कारण शाही पनीरमध्ये काजू असतात। सो अशा प्रकारे इथे पनीरची भाजी तयार होती आणि चपातीही रेडी होती। तर त्यानंतर आम्ही निघालो होतो किटी। हॅलो, आणि आम्ही आलेलो आहोत किटीसाठी अबूशगराला। आणि आमची एक मैत्रीण आहे समीक्षा म्हणून, तर तिच्याकडे होती किट्टी, ती नागपूरची आहे। तर अशा प्रकारे राईस तिच्या सासूबाईंनी बनवलं होतं, खूप टेस्टी झाला होता। आणि इडली सांबर वगैरे देखील बनवलं होतं आणि जे स्वीट होतं ते इंडियावरून आणलं होतं तिने। आणि त्यानंतर मग मी घरी आले। तर गाऊची दुसऱ्या दिवशी होती क्लास पार्टी, कारण लास्ट डे होता, त्यांना आता वॅकेशन्स लागणार होत्या, विंटर वॅकेशन्स। सो अशा प्रकारे गाऊला क्लास पार्टीसाठी शॉपिंग करायची होती, म्हणजे काही स्नॅक वगैरे घ्यायचे होते। तर आम्ही स्नॅक घ्यायला आलो, सोबतच चहा पावडर वगैरे आणि आटाही संपला होता, तर तोही घेऊन चालले होते। तर त्यानंतर संध्याकाळची वेळ होती आणि थंडी खूप वाढली आहे आणि थंडीमुळेच माझा आता घसा पॅक आहे। सो हा ब्लॉग ॲक्च्युली खूप लेट येतोय, माझा घसा म्हणजे आता थोडासा बरा होत चाललाय। तर त्यावेळी हॅलो, आणि आम्ही काल गेलो होतो नेस्टोला वगैरे, अबूशगरामध्ये गेलो होतो। सो आम्ही बरीचशी खरेदी करून आणली, ग्रोसरी शॉपिंग वगैरे, घरातलं ऑलमोस्ट बरंचसं सामान संपलं होतं। सो म्हटलं की काहीतरी शॉपिंग करून यावं। तर मला खूप सारे जण विचारतात की तू राघवला कोणती पावडर देते, मिल्क पावडर। सो मी ही नान ऑप्टी प्रो आहे, तर हा 2nd नंबरचा फॉर्म्युला देते, कारण तो आता 10 महिन्याचा आहे। 6 ते 12 मध्ये 6 महिन्याचा झाल्यानंतर 2nd नंबर फॉर्म्युला स्टार्ट करतात, तर अप टू 12 पर्यंत। सो आता 1 महिन्याने वगैरे त्याचा चेंज होईल, 1-1.5 महिन्याने। सो हा मी आता असे डबे, मला ऍक्च्युली 6 ते 7 दिवसच जातो एक डब्बा, सो मी 4 डबे एकदाच घेऊन येते आले की। त्यानंतर आम्ही नेस्टोवरून आणलं होतं डेटॉल। तर डेटॉलचे 2 पॅकेट आणले होते हँडवॉशचे असे, तर 3-3चा सेट, म्हणजे 3-3चा एक सेट आहे। सो डेटॉल हँडवॉश 3चा एक सेट। मग आता आमचं एकाच वेळेला 2 वॉशरूम मध्ये आणि 1 किचन मध्ये असे 3 एकाच वेळेला यूज होतील। सो त्यामुळे मग मी 2 आणून ठेवले। आणि नेक्स्ट टाइम असं प्लॅनिंग करते की मी इंडियावरून जे पाऊच भेटतात डेटॉल हँडवॉशचे, तर ते येताना घेऊन येईल। 1 लिटर 2 लिटरचे वगैरे असतात, किंवा 5 लिटरचा असतो, परंतु 5 लिटर एकत्र आणायला अलाउड नसेल मे बी, त्यामुळे मग मी 1.5 लिटरचे वगैरे भेटले मला तर मी घेऊन येईल। सो अशा प्रकारे डेटॉल आणले। आणि या डेटॉलची प्राइस म्हणजे इथे पाहायला गेलं तर
हे जवळजवळ ते 3 पॅकेट मला 22 दिरहमला पडलेत, 22 गुणिले 23. सो तुम्ही पाहू शकता याची प्राइस किती असेल या 3 फक्त डेटॉलची. तर आणि आता थंडी, कडाक्याची थंडी पडली आहे, तर मुलांना सुट्टी लागली आता, थंडीची सुट्टी चालू झाली आहे. सो मुलांची तर थंडीसाठी म्हणजे मॉइश्चरायझर खूप गरजेचं आहे सर्वांच्या स्किनला, परंतु लहान मुलांचे मॉइश्चरायझर वेगळे असतात. तर राघवचं आणि गाऊचं वेगळं आहे. तर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत राघवसाठी आणि गाऊसाठी मी कोणते प्रोडक्ट यूज करते तर ते शेअर करेन. तर आता हे मी माझ्या मिस्टरांसाठी आणि माझ्यासाठी तर हे निव्हियाचं रिच मॉइश्चरायझिंग क्रीम घेऊन आले. तर हे ऍक्च्युली आम्ही नेहमीच वापरतो, याच्या आधी आमच्याकडे हेच होतं, आताही आम्ही घेऊन आलो. तर हे 46 दिरहमचं आहे, 46 गुणिले 23 इंडियन करन्सीमध्ये. आणि ऍक्च्युली हे आता आम्हाला पूर्ण म्हणजे थंडी संपेपर्यंत जाईल. 625 ml आहे आणि जर तुम्ही चांगलं घ्याल तर त्याचे साईड इफेक्ट्स होणार नाही तुमच्या स्किनवरती. आणि माझं सगळ्यात आवडतं अँटीसेप्टिक डिसइन्फेक्टंट म्हणजे डेटॉल. तर डेटॉलचे 2 बाटले आलेले आहेत. तर मला कशामध्ये लागतो डेटॉल, तर मला कपडे वॉश करताना डेटॉल लागतो आणि ऍक्च्युली फ्लोअर क्लिनिंगला मी डॅक यूज करते. तर तुमच्यासोबत मी शेअर करते डॅक देखील. तर हे डेटॉल मला कपड्यांसाठी, राघवच्या कपड्यांसाठी, आमच्या कपड्यांसाठी, सगळ्यांच्या कपड्यांसाठी मी डेटॉल यूज करते. आणि फ्लोअर क्लिनिंगसाठी हे आणलेलं आहे डॅक. तर अशा प्रकारे हेही म्हणजे खूप छान आहे फ्लोअर क्लीनर म्हणून तुम्ही यूज करू शकता. परंतु माझ्याकडे जुनं फ्लोअर क्लीनर होतं लायझॉलचं, तर तेच यूज करत होते मी. फर्स्ट टाइम मी डॅक ट्राय करते. तर तुमच्यासोबत मी शेअर करेल कसं वाटलंय मला डॅक. आणि माझ्याकडे कंगवे ऍक्च्युली खूप सारे आहेत परंतु सापडत नाहीत टायमिंगला. सो माझ्या मिस्टरांनी हे असे 3-4 कंगव्यांचा सेट घेतलाय, पूर्ण सापडला. कारण गावला स्कूलला जायचं असतं तेव्हा आम्हाला कंगवेच सापडत नाहीत, त्यांनाही ऑफिसला जायला लागतं तेव्हाही सापडत नाही. सो त्यामुळे कंगवे घेतलेले आहेत. आणि आम्ही येता चोईग्रामला गेलो होतो तर तिथे नेहमी ऑफर असतात मंगळवारची. काल मंगळवार होता. सो येता पोहे घेऊन आलो. भाज्याही असतात स्वस्त, परंतु भाज्या संपल्या होत्या त्यामुळे आम्ही काय आणल्या नाही. तो अशा प्रकारे 2 किलो अशा प्रकारे मी 2 किलो पोहे घेऊन आले. आणि मी माझ्या मिस्टरांचा फोन घेतलाय, म्हणजे आयफोन त्यांनी नवीन घेतलाय, त्यांचा मी यूज करते आता. आणि आयफोन म्हटल्यावरती ऑब्व्हियसली आपल्याला खूप जपावं लागतं. सो मी एक बॅग घेऊन आली बाहेर वगैरे जाताना. आयफोन याच्यामध्ये ठेवू शकते मी, राघवचं दूध वगैरे इथे खाली ठेवताना वगैरे ठेवू शकते किंवा आउटसाईडला जाताना मी ठेवू शकते याच्यामध्ये. सो मी ही बॅग घेतली आहे आणि आम्ही नेस्टोमध्ये शॉपिंग केली. सो गाऊसाठी आम्ही एक जीन्स घेतली, ही ब्ल्यू जीन्स. आणि माझ्यासाठी मी याला हे जे आहे तर याच्यामध्ये तुम्ही मी ही पॅन्ट घेतल्यात, 3 पॅन्ट घेतल्यात. तर याच्या पॅन्ट्सला इथे खिसे आहेत. सो अशा प्रकारे तुम्ही याच्यामध्ये टिश्यू पेपर वगैरे, राघवसाठी खायला वगैरे मी याच्यामध्ये ठेवू शकते. सो त्यामुळे मी या 3 पॅन्ट तर असे आहेत हे कलर. एक ब्राऊन कलर आहे, एक मरून आहे आणि ग्रीन आहे. आणि लास्ट म्हणजे इथे मला बेबी कूलचे डायपर भेटलेत. तर पॅन्ट्स आहेत या, म्हणजे आपण जे स्टिकचे डायपर असतात तर ते नाही यूज करते मी आता. तर मी आता पॅन्ट्स यूज करते, डायपर पॅन्ट्स. तर असे 2 पॅकेट घेऊन आली मी. एक बेबी कूलचं आहे आणि एक बांबू आहे. तर बांबूचा मी आधी यूज केलेला आहे परंतु बेबी कूलचं मी यूज नव्हतं केलं. सो मी आता यूज करेन. काय तर आता मी ठेवून देते आणि मग बोलते तुमच्यासोबत. राघवही रडायला लागला, त्याला झोपवते मी आता. आणि यानंतर मी राघवला झोपून लागले होते बाल्कनी क्लिनिंग करायला. तर बाल्कनीमध्ये कबुतरांनी खूप खराब केलं होतं. सो मी आधी भिजवून ठेवली आणि त्यानंतर घासून काढली होती. सो असं होतं की मूडमध्ये आलो की मग आपल्याला ते काम करावंसं वाटतं. त्यानंतर राघवही उठला होता परंतु मी बाल्कनीची जाळी पॅक करून घेतली आणि राघवला आतमध्ये ठेवलं. सो तो काही बाहेर येऊ शकत नव्हता आणि आतमध्ये पटपट क्लीन करून घेतली बाल्कनी.
आणि मला किचनही क्लीन करायचं होतं. चहा ठेवला होता. संध्याकाळची वेळ असल्यामुळे थंडी होती, बाहेर खूप जास्त थंड वातावरण आहे. मशीनचे कपडेही झाले होते, सो मशीनचे कपडे सुकायला टाकायचे होते. परंतु एवढ्यात लगेच आठवलं की जे आपण किचनमध्ये क्लिनिंगसाठी जे क्लॉथ यूज करतो तेही खूप खराब झाले होते. तर मी अशा प्रकारे ते जे क्लॉथ्स होते ते सगळे असे पावडरमध्ये घालून दिले, भिजवून ठेवले. 2-3 तास भिजल्यानंतर सगळे मी वॉश करून टाकले आणि त्यानंतर राघवही उठला, सो बाल्कनी अशा प्रकारे मी क्लीन करत होते. वरच्या प्रकारे आणि अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता आपली बाल्कनी. लाईट लावते. हार्पिक टाकून क्लीन केले मी एकदम, म्हणजे क्लीन. मला खूप असं येलो येलो दिसत होतं, सो मी म्हटलं की हार्पिक टाकून क्लीन करावी. एकदम स्वच्छ झाली आणि झाडंही खूप छान दिसत आहेत. आणि आज आभाळही आलं होतं, तर आभाळ म्हणजे पाऊस वगैरे नाही आला, 5%च पाऊस सांगितला होता. परंतु मी वाट बघत होते पाऊस कधी येईल. आला नाही, कारण पावसाने हे सगळं वॉश करून गेलं असतं. परंतु आता मी असं करणार आहे, याला वरून सेलोटेप लावून देणार आहे. सो जेव्हाही मला वॉश करायचं आहे तेव्हा सेलोटेप काढायचं, दुसरा सेलोटेप लावायचं, असं ठेवणार आहे. सो जेणेकरून खूप जास्त खराब होणार नाही. आणि आज खूपच खराब झालं होतं, तर उद्या वगैरे मी सेलोटेप लावून देईन त्याला. तर ही जी तुळस आहे ही माझी मैत्रीण आहे सुप्रिया म्हणून. तर ती इंडियाला गेली आहे, ती नाशिकची आहे. तर तिने तुळस ठेवून गेली माझ्याकडे ती. आणि बाकीची आपली झाडं आहेत. आणि इथे आहे आपला मोठा वेल, जो की खूप सुंदर दिसतोय घरामध्ये. सो उद्या मी हे अरेंज करेन सगळं, कारण आता पाणी आहे इथे खूप सारं, त्यामुळे नाही अरेंज करता येत. आणि ही बाहेरच ठेवायला एक चप्पल केली आहे, कारण आतमध्ये एक चप्पल आणि याच्यामध्ये खूप घाण झाली आहे. सो मला जेव्हाही टाईम भेटेल तर ते हे मी स्वच्छ करून काढणार आहे. पूर्ण काच वगैरे सगळं साफ करायचं आहे, पडदेही वॉश करायचे, खूप सारी कामं आहेत. आणि साफसफाई रोज असते माझी, पसारा आवरला जात नाही सगळा जिथल्या तिथे. आणि इथे मी ठेवलंय पाणी तापवायला, कारण खूप खराब असल्यामुळे मला आंघोळ करायची पुन्हा एकदा. आणि तुम्हाला दाखवते इथे गाऊ आणि राघव. काय करतोय तू? दीदी झोपलीये आज, खूप दिवसांनी गाऊ झोपले. तर तिचे केस ओढत होता जाऊन आणि ती ओरडत होती. तर मला तुम्हाला एकच सांगायचं होतं की बेडरेल म्हणून खूप सारे ऑप्शन आहेत. परंतु आम्ही काय केलंय की हे 2 मोठे बेड आहेत. हा किंग साईज बेड आहे आणि तो क्वीन साईज बेड आहे. सो आम्ही त्यांची जी ह्या साईडला आपण लावतो ती बाजू या साईडला केली आहे. सो जेणेकरून आमचे जवळजवळ 250 दिरहम सेव्ह झाले तिथे. राघव पडत नाही, राघवला मोकळं सोडून द्यायचं इकडे. आणि एक बाजू आम्ही उतरायला वगैरे केली आहे. तर आणि उतरायला इथे फक्त राघव आणि मीच असते या मोठ्या बेडवर. तिकडे गाऊ असते आणि माझे मिस्टर दुसऱ्या रूम मध्ये झोपतात सध्या 2-4 दिवसापासून. कारण काय झालंय, त्यांचा एक जो स्पाइन आहे तर तो बेंड झालाय, डॉक्टर बोलले. कारण ते एका कुशीवर झोपतात, राघवला टच होईल, राघव उठेल म्हणून. सो त्यामुळे मग त्यांना सपाट झोपायला सांगितलं. सो गावचा जो छोटा बेड आहे तो आम्ही दुसऱ्या रूममध्ये ठेवला, तर त्यांना डिस्टर्ब नको म्हणून आम्ही तिकडे त्यांना सांगितलं की झोपत जा, म्हणजे तेच झोपतात, आम्ही नाही सांगितलं. आणि राघव आणि मी इथे गाऊ असतो, आम्ही 3घे जण, कारण ते राघव आणि गाऊ दोघंही माझ्याशिवाय नाही झोपू शकत. सो आम्ही इथे झोपतो. आणि हा एक बेड असा लावणे हा एक खूप छान ऑप्शन आहे माझ्यासाठी. जरी राघवला असं इकडे सोडून दिलं, इथे बसलं, त्याच्यावर लक्ष ठेवलं तरी होतं. आणि तोही खूप आनंदाने खेळतो सगळीकडे अशा प्रकारे.
आणि थोडाफार पसारा असतोच माझा, कारण राघव आता झोपेतनं उठलाय तर इथे झोपवते त्याला मी. तर चला आता मी आंघोळ वगैरे करते. पुन्हा एकदा माझी दुसरी आंघोळ असणार आहे, कारण ते कबुतरांची घाण वगैरे खूप असं कसतरी झालंय मला. सोने तर फ्रेश होईल आणि मग स्वयंपाकाला लागेल. तर गावचा अबॅकस क्लास आहे, तिलाही उठवते थोड्या वेळाने. आणि राघव माहिती नाही आता कसं काम करून देईल मला. आणि त्यानंतर अंघोळ वगैरे झाल्यानंतर राघव उठला होता. सो मी मसूरची आमटी बनवत होते, अख्ख्या मसूरची आमटी. आणि आम्हाला अशी खूप आवडते अशा प्रकारे बनवलेली. जिरी मोहरीचा तडका, हिरवी मिरची, कांदा, टोमॅटो आणि आपला जोही घरचा काळा मसाला आहे तर त्याच्यामध्येच बनवायची ही. हिंगही टाकलं होतं मी याच्यामध्ये थोडंसं. तर आम्हाला सर्वांनाच ॲक्च्युली खूप आवडते अशी भाजी. तर मी आता म्हणजे आठवड्यातनं किंवा 15 दिवसातनं एकदा बनवायचा प्रयत्न करत असते. आणि माझ्याकडे ॲक्च्युली अख्खे मसूर भरपूर होते, सो त्यामुळे संपवायचे आहेत मला. आणि इथे गावला मी स्टडी करायला बसवलं होतं आणि राघव खेळत होता वॉकरमध्ये, त्यामुळे तर मला स्वयंपाक वगैरे करायला जमत होतं. सो अशा प्रकारे मी छान भाजी टाकून घेतली आणि त्यासोबत भाकरी बनवत होते.